9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात सोलापूर येथे संपन्न झाला. ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत सर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर मनीष देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोलापूर, उस्मानाबाद, नगर, पुणे, सातारा या जिल्ह्यातून आदिवासी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. परिवर्तन परिषदेमार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी परमेश्वर काळेंनी केली. ब्लॅक स्टॅम्प या आदिवासी बांधवांवर आधारित डॉक्युमेंटरीचे उद्घाटन या प्रसंगी झाले. त्याचप्रकारे संस्कार संजीवनी फाउंडेशन या संस्थेचा आदिवासी वंचित निराधार मुलांसाठी चालत असलेल्या शैक्षणिक कार्याचाही व्हिडिओ कार्यक्रमात दाखवण्यात आला. आदिवासी समाजामध्ये नवोदित वकील झालेल्या ॲडव्होकेट उषा पवार, आनंद काळे आणि बबिता काळे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले. आपण सर्व उपस्थित समाज बांधव आपल्या सर्वांना माझा प्रथमतः मानाचा जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी. आज या ठिकाणी माझा या ठिकाणी जो सत्कार झाला, या सत्काराला उत्तर देणं माझं कर्तव्य आहे. आज आपण गेली 5 वर्ष झालं मला नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहातच, परंतु हे सगळं करत असताना किंवा इथपर्यंत माझा प्रवास जो आहे तो प्रत्येकाला माहित आहे की माझ्या घरची परिस्थिती म्हणजे माझ्या वडिलांची नोकरीमध्ये असल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती. परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही सगळेजण मला सोशल मीडियाच्या माध्यमातून बघता, तर त्या पद्धतीनं खरंच माझं शिक्षण झालंय का किंवा जडणघडण झाली का याच्याबद्दलची खरंच तुम्हाला कल्पना नाही. परंतु सत्कार करते वेळी मी आजपर्यंत खूप सत्कार घेतले, परंतु आजचा सत्कार हा माझ्यासाठी खरंच स्पेशल होता. कारण योगायोगाने मला केसरी कलरची शाल सरांच्या हस्ते मला घातली गेली आणि हा समाजाच्या वतीने झालेला जो सत्कार आहे त्याच्यामुळे खरंच माझा आज या ठिकाणी डोळे खूपच भरून आले होते. म्हणून मला आज या ठिकाणी या सत्काराचं उत्तर देणं खरंच गरजेचं वाटतं. कारण मला केवळ 3 मिनिटाचा बोलण्याची वेळ दिलेली आहे. त्या 3 मिनिटात मी फक्त काही 2-3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की काही माणसं ही अशीच घडत नसतात, काही माणसं असंच घडत नसतात, त्याच्या पाठीमागे खूप संघर्ष असतो आणि ह्या संघर्षाच्या स्टोरी जोपर्यंत तुम्ही परमेश्वर काळे सर यांनी जे शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण दिले मुलांना या समाजातील लोकांना, ते खरं कौतुक करण्यासारखं आहे. त्याचबरोबर उषा काळे मॅडम, जे आता मी बघतोय की आमच्या बार्शीमध्ये प्रचंड प्रमाणात दहशत असताना त्या कशा लढतात आणि कशा पद्धतीने उत्तर देतात. ज्यावेळेस शिक्षण येतं, शिक्षण आल्यानंतर ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज गुणवतो, त्यात अशा आवाज गुणवतात. अशा बार्शीतील ॲडव्होकेट आहेत. गरिबांच्या केसेस, पारधी समाजातील केसेस त्या लढत असतात, फ्रीमध्ये लढत असतात. समन्वय करण्यासाठी मी जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाचा समन्वयक असल्या कारणाने मेधाताई पाटकर यांनी जे स्थापन केलेलं आहे, अनेक संस्था संघटना एकत्र करणं आणि त्यांना पुढे घेऊन जाणं, हे समन्वय करणं कठीण असतं. पण ज्या पद्धतीने पारधी परिवर्तन परिषदेचा ग्रुप आहे त्याबद्दल त्याच्यामध्ये मी वाचतो, सगळं जाणतो. त्याच्यामधनं की समन्वय करणं खरं तर टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी की समन्वय केला त्यांनी सर्वांना एकत्र आणता येते आणि केलं जात आहे. तसे प्रमोद काळे म्हणून आहे, त्यांनी पारधी भाषेमध्ये त्यांनी पुस्तकं प्रकाशित केलेले आहेत जे शाळेमध्ये येतात. समोरील सर्व माझे समाज बांधव, सर्वप्रथम मी या ठिकाणी या समाजाचे क्रांतिकारक जे बिरसा मुंडाजी असतील, शमशेर सिंग जी असतील, यांना विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या विचाराने आणि आदर्शाने हा संपूर्ण महाराष्ट्र चालतो, त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे असे माझे बालमित्र परमेश्वरजी काळे, खरं यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांच्यामुळे मला तुमच्याबरोबर या ठिकाणी संवाद साधता येतो. सर्वप्रथम या समाजातून ज्या तिघांनी कायद्याचं शिक्षण घेऊन आज फौजदारी क्षेत्रामध्ये असेल किंवा न्यायालयामध्ये असेल एक चांगल्या पद्धतीने काम करून समाजाचा ठसा त्या ठिकाणी उमटवलेला आहे. आज पोलिसांना देखील केस करताना 10 वेळेला माझ्या पारधी बांधवांवर विचार करावा लागतो की यांच्या समाजाचे वकील यांना या ठिकाणी संरक्षण करणारे आहेत, त्यांच्या समाजाचे वकील यांना न्याय मिळवून देणारे आहेत, त्यामुळे खोट्या केसेस करून चालणार नाही अशी धासकी भरवणारे हे आपले समाजाचे 3 शूरवीर आहेत.
ललिताजी काळे असतील, या ठिकाणी उषाजी पवार असतील, आनंद काळे असतील, ते अतिशय खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. कसं असतं, घर की मुर्गी दाल बराबर असं आपण ऐकलेलं आहे म्हण. त्यामुळे तुम्हाला त्यांचं महत्व माहित नाहीये. आता या उषाजी पवार आहेत या ठिकाणी, या उषा पवारांनी जे तुम्हाला सांगितलं सिनेटची निवडणूक लढवली वगैरे, तुम्हाला माहित आहे सिनेट म्हणजे काय. ऍक्च्युली एक आमदार जो असतो त्या लेवलची जी निवडणूक असते त्या पद्धतीची निवडणूक असते. जसं आमदार हा महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचं हा जो क्लिप आहे मला वाटतं आमच्या समाजाला हे काही नवीन आहे. नवीन काहीच नाही, आम्ही रोज हे जगतोय. नाविन्य असेल तरी इतर समाजाला आहे. ह्याच्या मुळाशी गेल्यानंतर मी अभ्यास केला थोडासा. 1871 साली ब्रिटिश सरकारने एक कायदा केला होता की जन्मजात गुन्हेगार म्हणून आपल्या भारत देशात मध्ये जवळजवळ 272 जमाती अशा आहेत की त्यांना जन्मजात गुन्हेगार म्हणून समजलं जातं. हा कायदा जगातला पहिलाच कायदा आणि एकमेव भारतामध्ये होता की जन्मजात गुन्हेगार ठरवण्याचा. हा कायदा भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा तसा ठेवला. त्यानंतर पंडित नेहरूंनी आपल्या सोलापूरमध्ये सेटलमेंट या ठिकाणी हा कायदा रद्द केला